दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांची मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता मतदारसंघातील विविध भागांमध्ये पदयात्रा संपन्न झाली। या पदयात्रेला प्रभाग क्रमांक 26 जुळे सोलापूर अंतर्गत असलेल्या सैफुल येथून सुरुवात करण्यात आली। यानंतर ही पदयात्रा ओमगर्जना चौक, भाग्यलक्ष्मी पार्क, बॉम्बे पार्क, रुबीनगर, भीमानगर, गोकुळनगर, गणेश सोसायटी, आशीर्वाद नगर, कल्याण नगर आदी परिसरातून काढण्यात आली आणि शेवटी आसरा चौक येथील ब्रिज दत्त मंदिर येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळी या पदयात्रेमध्ये शेकडो नागरिक तसंच सोमनाथ वैद्य यांचे समर्थक सहभागी झाले होते। हलग्यांच्या कडकडाटात निघालेली ही पदयात्रा विविध भागातून मार्गस्थ होत असताना अनेक नागरिक स्वतःहून घराबाहेर पडून सोमनाथ वैद्य यांच्याशी संवाद साधताना दिसून आले। तसंच काही ठिकाणी माता भगिनींनी औक्षण करून सोमनाथ वैद्य यांचं स्वागत केलं। प्रामाणिकपणानं निष्ठेनं जनतेची सेवा करणार असून दक्षिण सोलापूर सह संपूर्ण सोलापूरचा विकास करणार असं सांगत निवडणुकीत निश्चितच विजयी होणार, त्यासाठी तुम्ही सर्वांनी मतदान करून भरभरून पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केलं। कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवत नसून दक्षिण सोलापूरची जनता हाच माझा पक्ष असल्याचं ॲडव्होकेट सोमेश्वर वैद्य यांनी सांगत नागरिकांशी संवाद साधला।